रोहिणी रोहिणी तिला वर गेला. उचल. पोट सांभाळा. सावकाश. पोट सांभाळ. सावकाश घे. वर घे. अजून वर घे थोडं. आणखीन वर घे थोडं. थांब. पोट सांभाळ. रोहिणी तिला लागलाय का बघू दे. रोहिणी सध्या हिला काय झालं अचानक? अचानक नाही आहे. मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट खरी ठरते. अरे बाबा, चर्चा पण पहिली तिची काळजी घ्या ना. हे रोहिणी पाणी. अन्म्या नक्कीच त्याला कोणीतरी दिसलं असतं. अरे पण मूर्ख आहे का तो? एकट्याने जायचं नाही ठरलं ना आपलं. सोड. हिच्याकडे लक्ष दे. रोहिणी उठ. हे बघ माझ्याकडे बघ. ऐक रोहिणी. सायली रोहिणी का किंचाळली असेल? काय झालं असेल अगं? सायली बोल ना. अनु हे बघ अनु तू शांत हो. बघू रोहिणी बरोबर आहेत ना सगळे? रोहिणीला काही नाही होणार ना? तू शांत राहा प्लीज. सायली पण आपली रोहिणी किंचाळली. ती किंचाळली म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असेल ना ग? सायली बोल. रोहिणीला काही अनु तू थांब इथे. मी पटकन बघून येते. हा नाही तू जाऊ नकोस मला एकटीला सोडून. प्लीज मला भीती वाटते अगं. ते एकटीला नको सोडू. अनु अगं मी फक्त रोहिणीच्या रूम मध्ये जाऊन येते. तुला काही लागलं तर हाक मार ना. आमच्यापैकी कोणी पटकन येऊ इथे. हा तुम्ही याल ना लवकर प्लीज. मला भीती वाटते. प्लीज यावेळेला एकटं नका सोडू प्लीज. अनु घाबरू नकोस. हा काही लागलं तर पटकन हाक मार. हा आम्ही कोणीही येऊ इथे तुझ्याकडे. घाबरायचं नाही. मी आले. मी येते बघून. भुसतळ्या तू कोणी बी असलास ना, हणमे कोणाच्या बापाला घाबरत नाही. अरे एकटी पोरगी बघून जे खोलीत शिरलास वय आणि आम्हाला बघून पळालास. इकडे अरे बाहेर ये. हा ये बाहेर. वाटलंच मला. तू का समोर येत नाहीस? समोर आला पण वाघाचं काळीच लागतं रे. वाघाचं काळीच. पण तू भेकड आहेस भेकड. अरे पळून कुठं पळशील? आज तुला मी शोधल्याशिवाय राहणार नाही. समोर ये. हणम्या अरे कुठे होतास तू? किती शोधलं तुला. एकटा निघून आलास. अरे तेव्हा मला काय सुचलत नाही ना. मारली उडी आणि केला पाठलाग. कोणी दिसलं का? अरे नाही ना, पळून गेला ना. सापडला असता ना तू त्याची मुंडी पिळून ठेवली असते. तुला सांगतो विक्या, तो समोर येतोय ना, तो कर्माने मरतोय. आज बघ
अरे तू सापडायचा असता तर कधीच सापडला असता. पण आता रोहिणीकडे बघायला पाहिजे, तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आता ते महत्वाचं आहे. तू म्हणतोयस ना म्हणून येतोय मी. जर आज अख्खं जंगल पिंजून काढलं असतं. बरं आता इकडे तिकडे पाहत बसू नको. चल लवकर आपल्याला जायला पाहिजे. चल. भेकड. बाय बाई जागी हो. ए रोहिणी उठ ना, डोळे उघड ना. रोहिणी उठ ना. सतीश काय वाटतंय? पोच लागतात पण लो आहेत. बाई सुधीर ये. बाई स्वतःसाठी नाही पण पोटातल्या बालासाठी तरी. बाई सुधीर आणि बघ अजून आमचा अंत बघू नकोस. माझा बोलणं तुला जर कळत असेल ना तर बाई डोळं उघड. काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? माझ्यावर आवाज चढवायचा नाही सांगितलं होतं ना? हा सांगितलं होतं की नाही? आणि काय सांगितलं होतं? हा काय सांगितलं होतं? मला विचारल्याशिवाय या घराच्या बाहेर पाऊलही टाकायचं नाही सांगितलं होतं ना? तरी बाहेर गेली. मारून टाकीन, ठार मारून टाकीन. कंटाळा आलाय मला. कंटाळा आलाय मला या रोजच्या मारहाणीचा आणि भांडणाचा. माझी जगायची इच्छाही संपली आहे. मर ना, मर की. मारायला कुठे अडवलंय मी तुला? पण इथेच मरायचं. हं? काय ना, मी तुला मरायसाठी पण बाहेर जाऊ देणार नाहीये. आलं लक्षात? हं? असा छळ करताय माझा. का करतोय? कारण तुझ्यामुळे मी बाप होऊ शकत नाहीये. तुझ्यामुळे माझा वंश पुढे जात नाहीये. लोक हसतायत माझ्यावर. कुणामुळे? हं? कुणामुळे? तुझ्यामुळे. तुझ्यामुळे. सोडून द्या ना मला. काय सोडून देऊ? हं? सोडून देऊ? माझी एवढी मानहानी, एवढा अपमान झाल्यावर तुला सोडून देऊ असंच? ते शक्य नाही रोहिणी. आता तुझा जो काय शेवट व्हायचा आहे ना तो इथेच होणार. इथेच. लक्षात ठेव तू. तेही शक्य नाही. कारण मी इथून जाणार आहे कायमची. एवढी हिंमत? हा एवढी हिंमत? ठीक आहे, मला आता बघायचं आहे तू कुठे पळून जातेस. तू जिथे जिथे राहशील ना तिथे तिथे मी मागे येईन आणि पहिले तर तुला अशी क्रांतफाडीत वाजवीन. मला प्लीज मारू नका. माझ्या बाळाला मारू नका. रोहिणी रोहिणी काय? रोहिणी शांत हो. मला बाळ हवंय. माझं बाळ हवंय मला. रोहिणी ए रोहिणी माझ्या बाळाला मारू नका प्लीज. उठू नको. उठून हळू हळू हळू. ए सामान सामान तिला पाणी घे. सावकाश सावकाश. मामा मामा मागे तिला पाणी दे. तिला. टेकवतोस का तुला? तू शांत हो बघू. माझा नवरा माझ्या बाळाला मारून टाकेल. सायली माझ्या बाळाला वाचवशील ना? हा मला माझं बाळ हवंय. आम्ही सगळे आहोत ना इथे आजूबाजूला. आहोत की नाही आम्ही इथे? बघ आमच्याकडे. रोहिणी हे बघ तुला काही होणार नाही. हा शांत हो, एकदम शांत. ए रोहिणी तू काय बोलत होतीस? कोण मारणार आहे तुझ्या बाळाला? काय म्हणत होतीस? क्या रोहिणी हे बघ, तू कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हा काही होणार नाहीये. तू शांत हो बघू. आम्ही आहोत ना सगळे. काही होऊ देणार नाहीये आम्ही तुझ्या बाळाला. विकी विकी आपण सगळे इथे आहोत. अनुजाकडे कोणी नाहीये. हे सध्या चला क्या तुम्ही तिकडे जा. अनुजाला बघा. हा माझ्याकडे आहे. जा. सायली तू पण तिकडे. अनुजा एकटी. हा जा. माझ्याकडे आहे. जा. हा हा जा चल जा, चल जा. चल चल तू चल चल पटकन. हो हो जा जा जा. ए रोहिणी रोहिणी शांत हो. काही होणार नाही.
सायली, तू इथे झोप तिच्या बरोबर. आम्ही आहोत बाहेर. अरे उठली का तू? काय तुला काय हवाय का? काय रे, तू झोपला नाही? अगं नाही, डोळा लागला होता, मध्येच जाग आली. बरं ते सोड, तुला पाणी आणू का? हा चालेल. हा थांब 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 थांब, आणतो आणतो. हळू. बस इथं ठेवलंय, तुझ्या हाताला ठेवलंय. हो, थँक्यू. हा चल तू झोप आता. हा हो, तू झोप झोप, आराम कर. झोप. हा. गुड मॉर्निंग. काय झालं? कालची रात्र एवढी भयानक गेल्यावर तुला असं गुड मॉर्निंग असं कसं म्हणा वाटतंय? अरे काय, रात गई बात गई. बर तू चहा घेतलास? नाही ना अजून. जा मग तू चहा घेऊन ये, मी फ्रेश होऊन येते. नाही अजिबात नाही, चालणार नाही. तू जा, तू आधी फ्रेश होऊन ये. तू आलीस की आपण दोघं एकत्र चहा प्यायला जाऊ. चल जा. अरे काय हणम्या, झाली आता सकाळ, किती टेन्शन घेतोस. जा तू, मी येते. जा जा. बरं आलेच. सावकाश जा. हो. येऊ का पकडायला? नाही नाही ठीक आहे. सावकाश. आलेच. हा हो. तू काय करतोस इथे? तुला सांगितलं होतं ना पुढे जा म्हणून. मला इकडं थांबायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मग तुला काय एवढा प्रॉब्लेम आहे? पण मला नाही आवडत असं कोणी माझ्यासाठी थांबलेलं. मला ऑकवर्ड वाटतं ते. हे बघ, तुला काय वाटतं हे महत्वाचं नाहीच आहे. अब जिना मरणं तेरे संग अशी आपली गत झालेली आहे, कळलं का? चल एकत्र जाऊया. आणि मला यायचंच नसेल तर? मग मला कुठं कशाला जायचंय? मी आपण थांबतो की. ए हणम्या, जा ना रे, डोकं फिरवू नको. हा हणम्या, हणम्या जा ना यार. कोणी काय बोललं का? मला काहीच ऐकू येत नाहीये. चला मंडळी, गरमागरम चाय घ्या. रातभर विचार करून तुमचा टालका सरकलेला आहे ना. खरंच डोकं दुखायला लागलंय. आता तर असं वाटतं की कधी रात्रच होऊ नये. हो ना, आधी अनुसाठी रात्रभर जागलो, आता रोहिणीसाठी. बास झाला आता, नको तो विषय. चहा तरी सुखाने प्या.
नंतर आहेतच ना टेन्शन सगळी. रात्रभर जागलोय, आता दिवस पण विचार करण्यात घालवायला लागेल. मला मला राहवत नाहीये म्हणून विचारते. रोहिणीने नेमकं कुणाला बघितलं असेल? असं कोण दिसलं असेल तिला ज्याच्यामुळे इतकी जोरात किंचाळून ती बेशुद्ध पडली? हा जो कोणी आहे तो तोच आहे जो आपल्या सगळ्यांच्या जीवावर उठलेला आहे. या मात्र खरा हो. नाही हा ज्या काय चाललाय नाही आणि कोण करतो काय कळत नाही. जा काय चाललाय तो समजा भयानक आहे. बरं कोण आहे, कुठून येतो, कसा जातो, काय कळायलाच मार्ग नाही. तो काल रात्रीच रोहिणीच्या रूम मध्ये शिरला होता. मी तिचा चार्जर आणायला म्हणून तिच्या रूम मध्ये जेव्हा गेलो तेव्हा तिच्या रूमची एक खिडकी सताड उघडी होती. मला वाटलं ती तिने उघडी ठेवली आहे, पण मी ती बंद केली आणि अरे पण रोहिणीच्या रूम मध्ये तू जेव्हा बाबूराव काय नुसता चहा आणलात तुम्ही? पण चहाच्या टायमाला माणूस चहाच आणणार. हा म्हणजे खायला काहीतरी आणायचं होतं ना. विकी तुला काय वाटतं मी आल्यावर तुम्ही विषय चेंज केला मला कळलं नाही? रोहिणी आम्ही तुम्ही विषय चेंज केला. रोहिणी अगं तुला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. ऐक ना तू प्लीज गप्प बस. तू उगाच त्याची वकिली करू नको. या सगळ्यांना ओळखते मी, खूप आधीपासून ओळखते. सगळ्यांना वाटतंय मीच हे सगळं करते. अगं पण आम्ही हा असा विचार का करू? कारण मँडीची बॉडी मीच उकरून काढली ना, म्हणजे हे सगळं मीच करतेय. इथे जे काही घडतंय त्या सगळ्या मागे मी आहे, हो ना? इथे वेळ काय, म्हणजे परिस्थिती काय, या सगळ्यात मैत्रिणीची काळजी करायचं सोडून तुम्ही सगळे असं रोहिणी बास 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 आता. तू काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? सत्या अरे मग ती काय बोलतेय? शांतपणे सांग. तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ना त्यानंतर तुझीच काळजी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. रात्रंदिवस जागतोय आम्ही. कोणासाठी? तुझ्यासाठी. कारण आपल्या सगळ्या तुझ्या जीवाला धोका आहे आता. अनुजानंतर रोहिणी रोहिणी शांत हो, काही नाही. रोहिणी रोहिणी हे बघ काही झालेलं नाही, शांत होईल. वाय ए रोहिणी शांत हो रोहिणी. शांत हो. श्वास घे, श्वास घे. रोहिणी काही होणार नाही. हा तू तू शांत हो बघू.